श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक दैवी संकेत आहे. गुढीपाडवा आपल्या हिंदू संस्कृतीचा नवीन वर्षारंभ. पण हा केवळ सण नाही, तर ही ती वेळ आहे जेव्हा स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि स्वामींची कृपा तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहते. जर तुम्ही गरिबीने त्रस्त असाल, कष्टाचे फळ मिळत नसेल किंवा नशिबाची साथ लाभत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, कधी वाटलंय का की तुम्ही इतकी मेहनत करता, दिवस रात्र एक करता, तरीही तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? का घरामध्ये सतत भांडणं होतात? का तुमच्या नशिबाचं कुलूप उघडत नाहीये? कदाचित तुम्ही त्या एका संधीची वाट पाहत आहात, जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आजचा हा दिवस, हा गुढीपाडवा, हीच ती संधी आहे. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त दानाबद्दल सांगणार आहे, जे केल्यावर साक्षात स्वामी समर्थ तुमच्या घरात लक्ष्मीचा निवास करतील. हा उपाय नाही, हा स्वामींचा शब्द आहे. जर आज तुम्ही हे ऐकलं, तर पुढच्या पाडव्यापर्यंत तुमचं आयुष्य असं नसेल जसं आज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलाय तुमच्या सुखाचा मार्ग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि मुख्य म्हणजे स्वामींच्या कृपेचे जावो, हीच चरणी प्रार्थना. आज खूप महत्त्वाचा विषय आहे. बरेच भक्त विचारतात, स्वामींची सेवा करतोय पण घरात पैसाच टिकत नाही, कर्ज वाढलंय, मुलं ऐकत नाहीत, काय करावं? मित्रांनो, स्वामी म्हणतात, बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला कर्माची जोड द्यावी लागते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक. या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा दान अफाट फळ देऊन जातं. आज आपण त्या एका विशेष दानाबद्दल बोलणार आहोत, जे तुमचं नशीब 11 पटीने उजळवू शकतं. हा व्हिडिओ बनवताना माझ्या अंगावर शहारे येत आहेत, कारण मी असे अनेक चमत्कार पाहिले आहेत, जे केवळ एका शुद्ध मनाने केलेल्या दानामुळे घडले आहेत. पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. स्वामी समर्थांसाठी हा दिवस खूप प्रिय आहे, कारण नवीन सुरुवातीचा हा काळ असतो. स्वामी नेहमी सांगायचे, देणाऱ्याचे हात 1000 आहेत, पण घेणाऱ्याची झोळी फाटलेली नसावी. आपली झोळी म्हणजे आपले कर्म. या दिवशी तुम्ही जे काही दान करता, त्याचे फळ अनंत पटीने मिळते. पण हे दान कसं असावं? ते गुप्त असावं, कोणालाही न सांगता. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये, असं हे दान असलं पाहिजे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान. पण यात एक गुपित आहे. तुम्हाला काय करायचं आहे? पाडव्याच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यावर एका पिवळ्या कापडात 1.25 किलो तांदूळ, थोडे गूळ आणि 1.25 रुपया किंवा 11 रुपये बांधा. हे गाठोडं स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. तुमची इच्छा सांगा आणि मग हे एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात कोणालाही न सांगता देऊन या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जो भुकेलेला घास देतो, त्याच्या घरी मी कधीच अन्नाची आणि पैशाची कमतरता पडू देत नाही. एकदा एका भक्ताची गोष्ट सांगते. नाव घेणार नाही, पण पुण्यात राहणारे एक कुटुंब होते. व्यवसायात इतका मोठा तोटा झाला
की राहते घर विकायची वेळ आली. गुढीपाडवा जवळ आला होता, पण घरात गोडधोड करायलाही पैसे नव्हते. त्या माऊलीने स्वामींसमोर रडून प्रार्थना केली. तिनं ठरवलं, आपल्याकडे जे थोडं धान्य आहे त्यातील काही भाग आपण दान करू. तिने गुप्तपणे शेजारच्या एका वृद्ध आजीला, ज्याच्याकडे कोणी नव्हते, त्यांना धान्य दिले. काय आश्चर्य! तिसऱ्या दिवशी ज्यांनी पैसे बुडवले होते ते स्वतःहून घरी आले आणि पैसे परत दिले. हा योगायोग नाही, तर हा स्वामींचा संकेत आहे. अंगावर शहारे येतात ना. स्वामींची लीला अगाध आहे. पाण्याचे दान. पाडव्यापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढते. स्वामींना शीतल पाणी खूप आवडते. या दिवशी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पानपोई सुरू केली किंवा किमान एका मातीच्या माठाचे दान केले, तर तुमच्या पितृदोषापासून तुमची मुक्तता होते. पितृदोष निवारण झाले की घराची प्रगती आपोआपच सुरू होते. संपत्तीचे मार्ग मोकळे होतात. पाडव्याला आपण कडुलिंबाची पाने आणि गूळ खातो. पण हेच जर तुम्ही एखाद्या गायीला भरवले, तर 33 कोटी देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. गोग्रास देणे हे सर्वात मोठे दान आहे. जर तुमचे काम अडकत असेल, कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील, तर हा उपाय नक्की करा. एक भक्त सांगत होता, माझ्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. वय वाढत होते. मागच्या पाडव्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पिवळ्या वस्त्रात धान्य दान केले आणि स्वामींचा जप केला. बरोबर 21 दिवसात स्वामींच्या कृपेने असा योग जुळून आला की आज माझी मुलगी खूप सुखात आहे. मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतंय का की स्वामी तुमचं ऐकत नाहीत? असं कधीच नसतं. ते फक्त तुमच्या श्रद्धेची परीक्षा घेत असतात. कमेंटमध्ये एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये स्वामींना लोक कितीतरी शाली अर्पण करायचे, पण स्वामी त्यातील काही शाली गरिबांना वाटून टाकायचे. पाडव्याच्या दिवशी एखाद्या थंडीने किंवा उन्हाने त्रस्त आलेल्या व्यक्तीला नवीन वस्त्र दान करा. जेव्हा तुम्ही कोणाची लाज राखता, तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यातील सर्व उणिवा झाकून टाकतात. गुप्त दान करताना घ्यायची काळजी. दान करताना मनात मी देतोय हा अहंकार नसावा. स्वामी हे तुमचंच आहे, मी फक्त निमित्त आहे असा भाव ठेवा. जर तुम्ही दान केल्यावर त्याचा गाजावाजा केला, तर त्याचे फळ शून्य मिळते. म्हणूनच मी याला गुप्तदान म्हणते. धनाची 11 पटीने वाढ कशी होते? हा विज्ञानाचा आणि अध्यात्माचा नियम आहे. पेराल ते उगवेल. जेव्हा तुम्ही 3.5 मुहूर्तावर दान करता, तेव्हा ते ब्रह्मांडात मल्टिप्लाय होतं. 11 हा आकडा स्वामींना प्रिय आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह प्रबळ होतो आणि गुरुग्रह प्रबळ झाला की पैसा, मानसन्मान आपोआप चालत येतो. स्वामी समर्थांचे संकेत. तुम्हाला हे दिसलं का? जर पाडव्याच्या दिवशी तुमच्या दारासमोर एखादी गाय आली किंवा तुम्हाला पांढरा कबूतर दिसला किंवा अचानक अक्कलकोटचा उल्लेख झाला, तर समजा स्वामी तुमच्या घरावर प्रसन्न आहेत. हे संकेत ओळखा. एक हृदयस्पर्शी पण खरी गोष्ट आहे. मित्रांनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूरच्या एका भागात एक वृद्ध दाम्पत्य राहत होतं. त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला होता. घरात खाण्याची भ्रांत होती. पाडव्याचा दिवस होता. त्या माऊलीने स्वामींच्या फोटोकडे बघून विचारलं, स्वामी, आज सण आहे, पण माझ्याकडे तुम्हाला नैवेद्य दाखवायला सुद्धा काही नाहीये. मी काय करू? तिने शेवटी काय केलं माहितीये? तिने स्वतःचा तांब्याचा तांब्या घासून पुसून स्वच्छ केला आणि तो एका तहानलेल्या वाटसरूला दिला. तो वाटसरू पाणी पिऊन गेला. अर्ध्या तासात एक गाडी त्यांच्या घरासमोर थांबली. त्यातून एक तरुण मुलगा उतरला. तो त्यांच्या मुलाचा मित्र होता, ज्याला या दाम्पत्याची परिस्थिती माहीत नव्हती.
त्याने येताना खूप सारा किराणा, नवीन कपडे आणि काही पैसे आणले होते. तो म्हणाला, काकू, रात्री स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, जा तुझ्या मित्राच्या आई-वडिलांना भेटून ये. मित्रांनो, विचार करा, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांच्या एका तांब्याभर पाण्याचा मोबदला स्वामींनी कसा दिला. स्वामी कधीच कोणाचे ऋण ठेवत नाहीत. तुम्ही एक पाऊल उचला ते तुमच्यासाठी 10 पावले धावून येतील. ते कधीच तुम्हाला सोडणार नाहीत, मग ती कितीही मोठी अडचण का असेना. तर मित्रांनो, या गुढीपाडव्याला हे गुप्त दान नक्की करा. काहीही करा, धान्य द्या, पाणी द्या, वस्त्र द्या किंवा गरीब मुलाला शिक्षणासाठी मदत करा, पण मनात स्वामींचे नाव असू द्या. आजचा सारांश: 1. पिवळ्या वस्त्रात धान्य आणि गूळ दान करा. 2. जलदान किंवा माठ दान करा. 3. अहंकार सोडून गुप्तपणे दान करा. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही कोणाला मदत केली आणि स्वामींनी तुम्हाला दुप्पट परत दिलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक कमेंट दुसऱ्या भक्ताला प्रेरणा देऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर कृपादृष्टी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा. कोणाचं नशीब तुमच्या एका शेअरमुळे बदलू शकतं. घराबाहेर गुढी उभी करा. मनामध्ये स्वामींचे विचार उभे करा. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.